जसं काल राणेंनी राजकोट किल्ल्यावरती जे हे केलं म्हणजे ते राडा झाला काल, त्याबद्दल काय म्हणणार? बघा, असं आहे की राणेसाहेब हे मोठे नेते आहेत आणि ते कुठल्या हेतूनी, त्यांचा हेतू समजून घ्या. त्यांनी काय मुद्दामून का असं स्टेटमेंट दिलेलं नाहीये. तुम्ही एका साईडला त्यांचं स्टेटमेंट बघता, पण दुसऱ्या साईडला त्यांनी केलेली कामं बघा. आज तिकडे सिंधुदुर्ग, मालवण ह्या पट्ट्यामध्ये जेवढं डेव्हलपमेंट झालंय त्याच्याकडे पण लक्ष द्या. तर हे पर्पसली काय त्यांनी जे बोललं त्याच्या एकदम इश्यू करू नका. आणि विरोधक तर त्यांचं ते काम आहे, ते त्यांचं काम करतील. तर त्याचं काय आरोप लावलेले की ते कंत्राटदार आहेत. संजय राऊतांनी पण सांगितलं की जे शिवाजी महाराजांचं जे पुतळं त्यांनी बनवण्याचं ते कंत्राट दिलं ते कल्याणचे होते, शिंदेच्या जवळचे होते आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं. बघा, असं आहे ना की महायुती कोणालाही सोडणार नाही. जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, जो कोण, त्याला शिक्षा ही नक्की होईल. आता समजा तुम्ही बोलता की जवळचे असते, तर जवळचे असो किंवा नसो, दादानी सर्वप्रथम स्टेटमेंट काय दिली की जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, जो कन्सल्टंट असेल, त्याला लवकरात लवकर शिक्षा होणार. विरोधच करायचं असेल तर तुम्ही करा ना. आज किती किल्ले आहेत जे आज त्यांची हालत काय आहे त्याच्याबद्दल बोला. आज राजगड, जिकडे महाराजांनी जवळपास 25 वर्ष जिकडे थांबलेले, त्याची दुरवस्था आहे, त्याच्याबद्दल बोला. पण ह्या गोष्टीसाठी एक वेगळं राजकारण करता हे चुकीचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विटंबना झाली, नंतर आपण राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करतात, काय सांगा? असं आहे, जी घटना घडली ती अतिशय वेदनायक होती. जशी ही घटना घडल्या त्याच्यानंतर लगेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी 13 करोड जनतेला सर्वप्रथम त्यांनी माफी मागितली. कारण जे झालं ते अतिशय वेदनायक होतं. आणखीन त्यांनी लगेच दादांनी स्टेटमेंट दिलं की जे कोण ह्याचे कन्सल्टंट असेल, जे कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याला लवकरात लवकर शिक्षा होईल. म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 ते 12 असं 1 तास आम्ही सगळे मुख्य मोर्चामध्ये सामील झाले आहोत. काय आराध्य असतात त्यांचे पुतळे किंवा ज्या काही गोष्टी बनवताना काही नियम राखून ठेवलेले आहेत, मात्र या नियमांची पायमल्ली करून ज्याला अनुभवच नव्हता असे अवघे 24 वर्ष जो शिल्पकार आहेत त्याला ही पुतळा बनवण्यासाठी दिलेलं, काय सांगायला असं? मला हेच म्हणायचं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब येणार होते आणि इतकी घाई करण्यात आली की ज्याला शिल्पकाराचा 4 महिन्याचा अनुभव नाही, 24 वर्षाचा एक शिल्पकार आहे आणि त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प बनवायला देता, ही पहिली चूक आहे. तो कोणाच्या ओळखीच्या माध्यमातून आला हे आम्हाला देणं घेणं नाही. आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्प जे ठिकाणी उभी राहिलेली आहेत, प्रतापगड असेल, रायगड असेल, गेटवे ऑफ इंडिया असू देत, त्यांना किती वर्ष झाली आणि हे 8 महिने पण नाही झालेल्या शिल्पकार उकळून पोळ जातं, हे काय आहे? त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला कोणी पण PWD असू देत, नौदल असू देत, कोणी ज्या वेळेला ही भूमिका घेतली असेल की ज्या शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प बनवण्यासाठी आपण दिलं असेल, त्याचा अनुभव किती या गाठीशी आहे हे बघायला पाहिजे होतं. कन्सल्टंटना तुम्ही नेमलेलं आहे ते बघायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे मालवणचा जो राजकोट किल्ला आहे त्याच्यामध्ये जबरदस्त 45 किलोमीटर पर हार्स ते येते, त्याच्यामध्ये झाडं कुठे उळमळून पडलेली नाहीयेत. मी कोकणातला आहे, कोकणाचा अनुभव आम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्रश्न हा कुठल्याही महाविकास आघाडी महाविकास युतीचा नाहीये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मितेचा आहे. 13 कोटीची लोक जनता आज आहे, मग कुठल्याही समाजाची असू देत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिशाही, निजामशाही, या डच, पोर्तुगीज, इंग्रज यांना अंगावर घेणारा या जगातला एकमेव नेता कोण असेल, छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळावा हे दुर्दैवी आहे आपल्या सर्वांचं. तो कोणी बांधला ह्याला आमचं नाही, कोणाच्या रेफरन्सने आला ह्याला आम्हाला महत्व दिलं जाणार नाही. महत्व दिलं जातं की छत्रपती शिवाजींच्या एका केसाला, त्यांच्या पुतळ्याला कुठे धक्का लागला तर ही 13 कोटी जनता कधीही कोणाला माफ करणार नाही. बदलापूरचं प्रकरण दाबण्यासाठी कोकणातील 3 नेत्यांनी हा पुतळा पाडल्याचा आरोप जो आहे तो पॅन्थर संघटनेची केदार यांनी केली. या संदर्भात मला याच्याविषयी बोलायचं नाही. आम्हाला याच्यामध्ये राजकारण कुठेही दिसत नाही. राजकारणाचा विषय नाही. बदलापूरचं प्रकरण वेगळं आहे आणि मालवण राजकोटच्या किल्ल्याचं प्रकरण वेगळं आहे. मला तुमच्या मध्ये